मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, मराठा कुणबी एकच आहेत, त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र द्यावी यासह विविध मागण्यांसाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेलं उपोषण 5व्या दिवशी काल मागे घेण्यात आलं. राज्य शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोजदादा जरांगे यांना एक जी आर सुपूर्द केला आणि त्यांच्या काही मागण्यांची पूर्तता केली. काही मागण्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी काही कालावधी मागितला आणि दादांनी उपोषण मागे घेतलं. हे उपोषण मागे घेतल्यानंतर राज्यभर मराठ्यांमध्ये उत्साह आहे आणि आपल्याला आरक्षण मिळाल्याचा आनंद सुद्धा आहे. मात्र दुसरीकडे कुठंतरी दादांना फसवल्या गेलं, शासनाने त्यांची दिशाभूल केली, अशा प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत. तर काहींच्या मते हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि काहींच्या मते अंशतः यशस्वी झालेलं आहे. असं सर्व एक चित्र काल संध्याकाळनंतर आतापर्यंत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आणि मराठा समाजामध्ये सुद्धा काहींना असं वाटतं की नेमकं आता सरकारनं आपल्याला जी आर तर दिला आहे, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होईल का, तर त्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी श्रीधर ढगे, OTT न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मनोजदादा जरांगे पाटील यांनी 5व्या दिवशी उपोषण मागे घेतलं. त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य झाल्या असं समाधान झाल्यावर जिंकलो रे असं म्हटलं आणि आपलं उपोषण सोडलं. खरं तर या शासनाने नेमलेल्या समितीने जेव्हा मनोजदादा जरांगे यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, त्यामध्ये त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू केल्याचा जी आर त्यांना सोपवला. त्यासोबतच काही मागण्या ज्या आहेत त्या तातडीने त्यांनी मान्य केल्या. त्यामध्ये आंदोलन काळात ज्या मराठ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात येतील. ज्या मराठ्यांचे आंदोलनादरम्यान मृत्यू झाले, काही लोकांनी आत्महत्या केल्या, त्यांना शासनाच्या वतीने मदत देण्यात येईल, नोकरी सुद्धा देण्यात येईल. दुसरं म्हणजे मराठा वाहनांवर दंड आकारण्यात आला, तो सुद्धा मागे घेण्यात येईल. या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या आहेत आणि हैदराबादचा गॅजेटचा जी आर जो आहे तो लागू केलेला आहे, त्याची अंमलबजावणी होईल. या सर्व मागण्या मान्य करून घेतल्यानंतर दादांनी परत एकदा त्यांना विचारलं की आम्हाला तुम्ही फसवू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला तुमच्या एकाही मंत्र्याला राज्यभर फिरू देणार नाही. खरं तर मग यानंतर ओबीसी समाजातून पहिली प्रतिक्रिया आली. त्याच्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं असं म्हणणं आहे की सरकारने ओबीसी समाजाचा घात केला आहे आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात आणलं आहे. दुसरे काही ओबीसी नेते म्हणतायत की आम्ही असं मानत नाही की ओबीसीवर अन्याय झाला आहे, मराठ्यांना सरसकट किंवा ओबीसीतून आरक्षण दिलं गेलेलं नाही. काहींच्या मते मनोजदादा जरांगे यांची सरकारने फसवणूक केली आहे आणि मनोजदादा जरांगे आणि मराठा आंदोलनाच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणारे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं तर असं म्हणणं आहे की सरकारने जे आहे त्या मराठ्यांना लॉलीपॉप दिला आहे आणि त्यांनी जरांगे पाटलावर काल पुन्हा एकदा तोंडसुख घेतलं. खरं तर गुणरत्न सदावर्ते यांचा या विषयाशी काय संबंध आहे आणि ते का विरोध करतात याचं उत्तर अनुत्तरित आहे. तो प्रश्न जाऊ द्या. आणि सर्वात पहिले आता जेव्हा हे सर्व प्रकरण कोर्टात जाईल तर हाच माणूस गुणरत्न सदावर्ते जाईल, यात काही शंका नाही. सगळे सोयरे सरसकट या मागणीला जवळपास मागच्या वेळेस 8 लाख हरकती लोकांनी दाखल केल्या होत्या. आता ओबीसीतून आरक्षण जेव्हा अशी मागणी मान्य करण्यासाठी जो काही वेळ मागितला जात आहे तर त्याला तर भरपूर लाखो प्रमाणात हरकती येणार आहेत. थेट ओबीसीतून आरक्षण जरी मराठ्यांना मिळालं नाही तरी एक प्रकारे अप्रत्यक्षपणे ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश झालेला आहे आणि दादांनी आपली मागणी अत्यंत चाणाक्षपणे मान्य करून घेतली आहे असं ठाम मत मी या निमित्ताने मांडतो. दुसरं म्हणजे जे लोक आता आपल्या अकलेचे दिवे पाजळत आहेत, जेव्हा दादा आंदोलन करत होते, एकदम मरणासन्न अवस्थेत होते,
तेव्हा हे लोक कुठेही दिसले नाहीत, आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. विरोधकांची भूमिका घेतात, सरकारची भूमिका घेतात. पण जे काही लोक तज्ज्ञ आहेत, स्वतःला तज्ज्ञ म्हणतात, मग जेव्हा मराठा समाजाच्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर जेव्हा हे आंदोलन सुरू होतं, तेव्हा किती तज्ज्ञ अभ्यासकांनी मनोजदादांची भेट घेतली. मनोजदादा जरांगे यांनी ही कल्पना होती त्यांना की अशी टीका होईल, म्हणून त्यांनी उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी जाहीर आवाहन केलं होतं की महाराष्ट्रामध्ये जे काही मराठा आरक्षण या विषयावर अभ्यासक आहेत त्यांनी उद्या 12 वाजेपर्यंत मला भेटायला या, नंतर टीका करू नका, आणि तुमचं म्हणणं काय आहे, मराठा आरक्षण कसं टिकू शकतं हे मला तुम्ही सविस्तर सांगा. आणि जेव्हा हा GR हाती घेतला दादांनी, तो वाचला, त्यानंतर सुद्धा त्यांनी तिथं असलेल्या वकिलांच्या चमूला तो वाचायला दिला आणि वकिलांनी सांगितलं की हे योग्य आहे. तेव्हाच दादांनी हे सर्व उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आणि जिंकलो रे हे शब्द वापरले. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे काही लोक टीका करत आहेत किंवा आंदोलन यशस्वी झालं नाही किंवा अंशतः यशस्वी झालं असं सांगितलं जात आहे, तर सर्वांच्या मनात एक जो प्रश्न आता निर्माण झालेला आहे की मराठे युद्धात तर जिंकले आहेत, पण तहात हरतील का? तर मला असं वाटतं, माझं एक वैयक्तिक पत्रकार म्हणून असं एक निरीक्षण आहे की मराठा समाज जो आहे हा मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये आहे आणि मराठा सरकारची नाराजी ओढून घेणं हे रिस्क सरकार घेणार नाही. आणि मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांचं या निमित्तानं आपण कौतुक केलं पाहिजे. ते यासाठी की मराठा समाजाच्या हिताचे जे काही निर्णय झाले ते त्यांच्या काळातच झाले, त्यांच्या सरकारच्या काळात झाले. तर त्यांनी जो निर्णय घेतला त्यांना आपण दिलखुलासपणे दाद दिली पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजेत. जेव्हा लोक म्हणतात की शरद पवारांनी इतक्या वर्षात काहीच केलं नाही, तर त्यात तथ्य आहे. जे काही प्रस्थापित मराठे आहेत महाराष्ट्रातले, त्यांनी मराठा जो खालचा तबका आहे मराठा समाजाचा, जसं वंचित बहुजन आघाडीचे सर्व म्हणतात की निजामी मराठा आणि सामान्य मराठा, कष्टकरी मराठा, गरजवंत मराठा, जो मनोजदादा जरांगेंनी शब्द वापरला, गरजवंत मराठ्यांचा लढा, तर यांनी मराठा आरक्षणाच्या तरतुदी करण्यासाठी तेव्हाच पुढाकार घ्यायला पाहिजे होता. आता शरद पवार साहेबांनी सूचना केली की मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी घटनेत बदल करा. घटनेत बदल करण्यासाठी प्रक्रिया खूप किचकट आहे आणि त्याला किती वेळ लागेल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे माझं एक स्वतःचं निरीक्षण आहे की आपण ही लढाई जिंकली आहे. आपल्या पुढे आता ताट वाढला गेलेला आहे आणि तो घास आपण स्वतः आपल्या कसा भरून घ्यायचा हे आता आपल्याला ठरवायचं आहे. प्रतिक्रिया येत राहतील, त्यातून मार्ग निघत राहतील आणि शेवटी मराठे संयमानं वागलेत, शांततेनं वागलेत, त्यांची जर फसवणूक झाली तर पुन्हा हे आंदोलनाचं हत्यार आहे हे उपसल्या जाईल. पण माझ्या मते आता या हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी असो किंवा जे काही त्यामध्ये GR मध्ये मुद्दे नमूद आहेत त्यानुसार मराठा, कुणबी मराठा, कू अशा दस्तऐवजावर नोंद असलेल्या लोकांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि जेव्हा कुणबी सर्टिफिकेट तुमच्या हातात आलं म्हणजे तुमचा समावेश हा ओबीसी प्रवर्गात झाला हे सुस्पष्ट आहे. म्हणजे चाणाक्ष पद्धतीने आणि अत्यंत म्हणजे चांगली भूमिका घेऊन मनोजदादा जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याचा मार्ग खुला केला आहे. तुम्ही शेवटचा जर या GRचे 1-2 ओळी वाचल्या तर त्यात स्पष्ट आहे. समजा मी श्रीधर ढगे आहे, मी चिंचोली गावात राहतो, माझ्याकडे एकही कुणबी असल्याचं दस्तऐवज नाही आहे, पण माझे काका, माझे भाऊ किंवा माझ्या भावबंदकीतला एखादा व्यक्ती ज्याच्याकडे हे दस्तावेज आहेत आणि त्याची कागदपत्र आणि त्याने जर प्रतिज्ञापत्र दिलं की श्रीधर ढगे हे माझ्या काकाचे मुलं आहेत, वंशावळ दाखला दिला, तर मला सुद्धा
ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकतं. दुसरं म्हणजे तुमच्या गावात राहणारी एखादी व्यक्ती जी तुम्हाला खूप वर्षापासून ओळखते, तुम्ही शेतकरी आहात, तुमच्या कोणत्या तरी जुन्या कागदपत्रावर कुणबी, फक्त कापू असा जरी शब्द प्रयोग असला आणि गावकऱ्यांनी दिलेलं तुम्हाला प्रतिज्ञापत्र असलं तरी तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकता. फक्त आता हे आपल्याला कधी मिळेल आणि हे सर्व प्रमाणपत्र या मुद्द्यांच्या आधारे जेव्हा हाती येईल तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण लढाई जिंकलो हे सिद्ध होईल. दुसरी गोष्ट, आणि मराठवाड्यामध्ये ज्या 80 लाख नोंदी सापडल्या आहेत त्या आता कायम होणार आहेत. म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र मिळताना मराठवाड्यात असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रात असो कुठे अडचणी येणार नाहीत. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की मी फार छोटा पत्रकार आहे, माझा तितका अभ्यास नाही, पण थोडं काही वाचन आहे, काही मी महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ लोकांशी बोललो, रात्री मी बऱ्याच प्रतिक्रिया पाहिल्या आणि ऐकल्या. तर मला असं तरी वाटतं स्वतःला की मराठा आंदोलन यशस्वी झालं आहे आणि दादांना फसवणं एवढं सोपं नाही. आणि हे जे आरक्षण दिलं गेलंय हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दिलेलं आहे आणि सर्वात जास्त टीका त्यांच्यावर झाली होती. ते ब्राह्मण आहेत आणि मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत असा एक आरोप होता आणि तसं तो आरोप तो नेरेटिव्ह पसरवला गेला होता. सुरुवातीला कदाचित मला असं वाटतंय, माझं मत आहे, कदाचित ते चुकीचं असू शकतं, देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा असा गैरसमज असावा की मराठा आंदोलनामागे कोणती तरी एक राजकीय शक्ती आहे, शरद पवार आहेत, राष्ट्रवादी आहे असं त्यांना वाटलं असावं. म्हणून त्यांनी म्हटल्यापेक्षा त्यांच्या काही समर्थकांनी मराठा आंदोलन मुंबईत सुरू असताना ते कसं चिघळेल यासाठी फार हातकंडे अजमावले. सुरुवातीला जेव्हा आपली जी बोली भाषा असते, जसं आपण आपल्या विदर्भामध्ये म्हणतो चायला, चामारी, मायचान, तसं त्यांच्याकडे असेच काहीतरी शब्द आहेत. आता चित्रपट आपण पाहतो, आईचा घो नावाचा चित्रपट आला होता, तर हे मराठी भाषा आहे आपली आणि हे शब्द कवितेत किंवा याच्यात सर्वत्र असे वापरले जातात. तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ यांच्या कविता जर ऐकल्या तर ते शब्द तर भयंकर आहेत, पण ही साहित्यिक भाषा आहे, बोली भाषा आहे. पण तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली असा खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र दादांनी हा शब्द वापरला नाही, तरी सुद्धा त्यांनी शब्द मागे घेतला, हा विषय मिटला. त्यानंतर हिंदूंचा गणपतीचा सण आहे, तर त्या सणात अडथळा आणला जात आहे आणि मुस्लिमांना खुश करण्यासाठी हे आंदोलन आहे असं सुद्धा बोलल्या गेलं. मात्र दादांनी सांगितलं की आम्ही गणपतीच्या उत्सवात कुठेही अडथळा आणणार नाही, आम्ही आझाद मैदानात शांततेच्या मार्गाने आंदोलन करू. आणि तिथं मैदानात गणपती प्रतिष्ठापना केल्या गेली. दादा जेव्हा निघाले गणपतीची आरती करून निघाले, दररोज आंदोलनात गणपतीची आरती झाली. आणि मराठे हिंदू नाहीत का मग, हे सर्व प्रश्न जेव्हा प्रभावीपणे मांडले गेले तेव्हा ते सुद्धा प्रयत्न फसला. त्यानंतर आंदोलन काळात काही उत्साही कार्यकर्त्यांनी, मी स्वतः आंदोलन कव्हर करायला तिथं मुंबईला होतो, तर आंदोलन सुरू असताना उत्साह असतो, काही कार्यकर्ते युवा उत्साह असतो, त्यांना तुम्ही रोखू शकत नाही. लाखोच्या करोडच्या संख्येने जेव्हा मॉब जमा होतो तेव्हा तो नियंत्रित ठेवणं कठीण असतं. तरी सुद्धा कुठंही काहीही गालबोट लागलेलं नाही. जे काही तोडक प्रकार आहेत त्याचा मोठा इश्यू करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनेच म्हणा लागेल केला गेला. एक व्यक्ती सिग्नलवर चढला, त्याचं व्हिडिओ शूट झालं. कुणी महिला पत्रकाराला काय बोललं असेल किंवा नसेल बोललं तर महिला पत्रकाराचा विनयभंग झाला हे सांगितलं गेलं. कुठे तुरळक 2-3 सेकंदाचा, 1 मिनिटाचा रस्ता अडवला गेला तर मराठ्यांनी रस्ते रोखले असं पसरवण्यात आलं. मात्र मी मुंबईत होतो, फक्त CST, मुंबई महानगरपालिका, आझाद मैदान, मंत्रालय परिसरात इथेच जास्त गर्दी होती. बाकी ठिकाणी मराठी होते पण ते तुरळक होते. मराठ्यांची संख्या मुंबईत लाखोच्या संख्येने होती, पण कुठेही असा लोकांना त्रास होईल असं वर्तन झालं नाही. पहिल्या दिवशी गैरसोय झाली. आता इतके लोक जर तिथं आले तर जिथं जागा भेटले तिथं ते झोपले, तर याला कुठेही अडथळा म्हणत नाहीत.
याच्यापेक्षा जास्त पद्धतीने मुंबई नेहमी जाम होते. दुसरी आंदोलनं होतात, बरीच आंदोलनं होतात, तेव्हा सुद्धा असंच बोललं जातं का? तर नाही. मग यांनी काय केलं, हे व्हिडिओ शूट केले. महाधिवक्ता असो आणि तो गुणरत्न सदावर्ते जो आहे वकील, आता मी पत्रकार असल्यामुळे त्याला असं जास्त बोलू शकत नाही, पण असं म्हणतात एक 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 नाटकातला एक शब्दप्रयोग आहे, वाक्य आहे की तू कलावंत म्हणून भिकाडा आहेस, पण माणूस म्हणून सुद्धा नीच आहेस. तर माझं मत सुद्धा हेच आहे की तू गुणरत्न सदावर्ते, तू वकील म्हणून भिकारचोट आहेस आणि माणूस म्हणून नीच नाही तर जागतिक कीर्तीचा नीच आहेस. असं का? तर तू वकील आहेस, तुला कायद्याचा अभ्यास आहे, हे तुझी जमेची जरी बाजू असली तरी तुझी बोली भाषा काय असली पाहिजे. आणि तू का विरोध करतोय मराठा समाजाला? कुणाच्या हक्काच्या अधिकाराच्या आळ येणं हे चुकीचं आहे. घटना काय म्हणते? समता हक्क अधिकार देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं ना, तेव्हा मराठ्यांनी घेतलं नाही. ते ते म्हणत होते की मराठ्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे, मराठ्यांना आरक्षण घ्या. आता मी तुम्हाला देऊ शकतो, पण जेव्हा तुम्ही आरक्षण मागाल तेव्हा मी जिवंत नसेल. तर ते शब्द आता खरे ठरले. आता मराठे पुरोगामी झाले आहेत. मराठ्यांच्या घराघरात फुले, शाहू, आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो यांचे फोटो तुम्हाला दिसतात. मराठा सेवा संघानं चांगलं ब्रेन वॉशिंग मराठा समाजाचं केलेलं आहे. आणि पोलीस विभागाचा अहवाल आहे, राज्यात ज्या काही दंगली कमी झाल्यात यामागे मराठा समाजाची एक वैचारिक भूमिका आहे. तरी सुद्धा हिंदू मुस्लिम असे नेरेटिव्ह या आंदोलनात सुद्धा पसरवल्या गेले, किंवा मुस्लिम लोक का मराठ्यांना आता हे करतायत, मदत करतायत. अबू आझमी का स्टेजवर गेले? नितेश राणे सारखे मंत्री जे मराठा समाजाचे म्हणून घेतात, स्वतःला शान नकोळी म्हणतात, तेच आधी म्हणत होते की हे देवेंद्र फडणवीस यांचं आडनाव फडणवीस आहे, ते आपल्याला आरक्षण देणार नाही. हाफचड्डी म्हणजे RSS वाले आपल्याला कधीच आरक्षण देत नाही. मात्र त्यांना मंत्रिपद भेटलं, आता ते गोड गोड बोलायला लागले. हे सर्व ठीक आहे, राजकीय लोकांच्या भूमिका काल परत बदलत असतात आणि हे कलियुग आहे, लोक स्वार्थी आहेत आणि तसं वागतात. तर मुद्दा तो नाही आहे. तर आंदोलन असं बदनाम झालं नाही. आणि मनोज जरांगे हा मॅनेज होणारा माणूस नव्हता, प्रामाणिक माणूस होता. हे सरकारच्या जेव्हा लक्षात आलं, देवेंद्र फडणवीसांच्या विषयावर आपण परत येऊ, ते अत्यंत हुशार आहेत. कदाचित ते ब्राह्मण ऐवजी मराठा किंवा बहुबहुल एखाद्या मोठ्या समाजात असते तर त्यांचा ग्राफ आणखी मोठा असता. आताही त्यांचा ग्राफ चांगलाच राहील. त्यांचे स्वप्न तर पंतप्रधान होण्याचे आहेत. त्यामुळे ते बेरजेचं राजकारण करतात आणि मराठ्यांची नाराजी ओढून ते घेणारच नव्हते. आणि मराठ्यांच्या नाराजीचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना मिळेल याची त्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी आणि त्यांच्याच आदेशाने ही सर्व काही ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत आणि मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे याचं श्रेय ते आणि त्यांच्यासोबतचे एकनाथ शिंदे असोत आणि बाकी काही मंत्री असोत. अजितदादांचं नाव मी घेणार नाही, कारण मला वाटत नाही की त्यांनी या प्रक्रियेत फार काही इंटरेस्ट घेतला असेल. तर आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना श्रेय दिल्या पाहिजेत आणि त्यांच्या भावी राजकारणाला शुभेच्छा सुद्धा दिल्या पाहिजेत. कारण आता आपण सकल जन म्हणून वागलं पाहिजे. ब्राह्मण, मराठा किंवा इतर असा द्वेष करणं आता बंद केलं पाहिजे. ब्राह्मण समाजाचा एक आदर्श घेण्यासारखा आहे की ते लोक कोणत्या भानगडीत पडत नाहीत, शिकतात, मोठमोठ्या नोकऱ्या करतात, कामं करतात. आजही आमच्या मीडियामध्ये सर्व मोठ्या पदांवर आमचे संपादक ब्राह्मण समाजाचे आहेत, पण ते काही आमच्यावर अन्याय करतात असं नाही. तर असं काही नसते. जे काही जुने इतिहास आहेत ते इतिहास आपण आता विसरले पाहिजेत आणि सर्वच जे काही महाराष्ट्रामध्ये लोक राहतात त्यांनी गुण्यागोविंदानं राहिलं पाहिजे. मग त्यासाठी काय, तर मग गुण्यागोविंदानं राहायचं आहे तर मराठ्यांना आरक्षण द्या, त्यांना गरज आहे. बाबासाहेबांनी अगोदर इतर जातींना संधी दिली की बाबा तुम्ही आरक्षण घ्या. ते ज्या बौद्ध समाजात जन्मले त्यांनी थोडं उशीर आरक्षण दिलं, पण अगोदर भटक्या विमुक्त जाती असो किंवा अन्य काही जाती असो त्यांना आरक्षण दिलं. आज त्यामुळे त्या समाजाची प्रगती झाली, ते मुख्य प्रवाहात आले. मराठ्यांकडे ठराविक मराठ्यांकडे तेव्हा खूप प्रॉपर्टीज होती. तेव्हा सुद्धा 70% लोक हेच होते, म्हणजे गरीब होते, कष्टकरी होते, गरजवंत होते. पण तेव्हा कसं होतं, तेव्हाची जी परिस्थिती होती तेव्हा शेती परवडणारी होती, व्यापार परवडणारा होता आणि नोकरी परवडणारी नव्हती. लोक नोकऱ्या करत नव्हते.
अक्षरशः जुन्या लोकांना जबरदस्ती 10वी पास लोकांना नोकऱ्या त्या काळात मिळालेल्या आहेत. हे म्हणजे जे आमचे जुने लोक सांगतात. त्यामुळे कदाचित बा आपल्याला नोकरीच करायची नाही तर आरक्षण कशाला हवं असं तेव्हा त्या काळात लोकांना वाटलं असेल. कारण शेतीतून मिळणारं उत्पन्न हे भरपूर होतं. तेव्हाचे शेतमालाचे भाव आणि आताचे शेतमालाचे भाव यात काही जास्त फरक नाही. त्यामुळे शेतकरी संपन्न होता. हळूहळू शेतकरी म्हणजे शेतकरी आत्महत्या वाढल्या. शेतकरी समाज म्हणजे मराठा समाज हा बहुसंख्य शेतकरी आहे. त्यामुळे आता मराठ्यांना आरक्षणाचं महत्व कळलेलं आहे. आणि आंदोलक जेव्हा हे आंदोलन करत होते तेव्हा काही लोक जसं हाकेंसारखे लोक म्हणत होते आरक्षण हा गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही. अरे गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही आहे हे आम्हाला पण समजते. कष्ट करून मोठं होता येईल ना. एखादा गरीब माणूस जर अभ्यास करून चांगले मार्क मिळून जरी त्याला संधी मिळत नसेल तर मग काय पर्याय, आरक्षण हाच पर्याय आहे ना. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण हे गरजेचं आहे आणि ते मिळालेलं आहे. तुम्ही काहीही चिंता करू नका, मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे आणि ते मिळणार आहे. आता हा व्हिडिओ कदाचित मराठा समाजासोबत इतर समाजाचे लोक सुद्धा पाहत असतील तर मी तर ओबीसी प्रवर्गात 20 वर्षापासून आहे. माझे आजोबा पंजोबा यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र होती आणि माझ्याकडे सुद्धा आहे. पण असं म्हणून मराठा समाजाची भूमिका मांडायची नाही का तर ती मांडली पाहिजे. उद्या दुसऱ्या कोणत्या समाजाची जरी असली तरी पत्रकार म्हणून आम्ही समोर येऊच. आणि जे नेरेटिव्ह खोटे पसरवले गेले, मी मागे आधी तुम्हाला बोलताना सांगितलं, ते पुरावे व्हिडिओ कॉल कोर्टात सादर केले गेले. त्या आधारे कोर्टानं थोडं फटकारलं. पण कोर्टानं फटकारलं तर मग ते मराठा आंदोलन हाच का फटकारल्या जाते. याच सुनावणी दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी असा शब्द वापरला की मराठ्यांना जे अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ येत आहेत त्यात देशी दारूच्या बाटल्या येत आहेत. मग सरकारने कोर्टाने त्यांना पुरावा मागायला पाहिजे होता. तर त्यांना जेव्हा आपले मराठा समाजाच्या वतीने लढणारे वकील असे म्हणतात की गर्दी वाढत आहे, मराठ्यांना थांबण्यासाठी जागा नाही, त्यांना बेबॉन स्टेडियम द्या किंवा वानखळे स्टेडियम द्या, तर न्यायालय म्हणते की व हे ऐतिहासिक स्थळ आहेत, हे देता येणार नाही, तुम्ही असं कसं काय म्हणू शकता. म्हणजे ही मागणी आपण करतो तेव्हा तुम्ही असं कसं काय म्हणू शकता असं न्यायालय म्हणते. आणि जेव्हा जरांगे पाटील साहेबांबद्दल तो गुणरत्न सदावर्ते चुकीचे शब्द वापरतो, मराठ्यांना बेवडे म्हणतो, कोर्टात म्हणतो बरं, मग तेव्हा कोर्ट त्याला का ठणकावत नाही. म्हणजे अण्णाभाऊ साठे जे कवितेत म्हणतात ही न्याय व्यवस्था सुद्धा सरकारची रखेल झाली आहे का, दलाली करत आहे का, असा न्यायालयाला सुद्धा आमचा प्रश्न आहे. होऊ द्या ना, काय होईल, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट गुन्हा दाखल होईल माझ्यावर. पण मग हे न्याय कोणाकडे मागायचा. न्यायालयाची सुद्धा दुटप्पी भूमिका यामध्ये थोडीशी दिसली. न्यायालय काय सरकार मॅनेज करतं का असं सुद्धा या निमित्ताने मी बोलतो. जे होईल परिणामाची अपेक्षा नाही आहे आता मराठ्यांना. जसं दादा म्हणत होते मेलो तरी मी सोडणार नाही उपोषण. तर आपला व्हिडिओ थोडा लांबलचक होत आहे, मग थोडं शॉर्ट मध्ये येऊ आपण. तर बहुतांश मागण्या आपल्या मान्य झाल्या आहेत, त्यामुळे चिंता करू नका. आणि जे टीका करणारे लोक आहेत यांना भाव देऊ नका. फक्त आपल्याला आता न्यायालयात हे आरक्षण कसं टिकेल. आज मी म्हणजे जे नेहमी खूप मोठे वकील आहेत, असीम सरोदे तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी पण चर्चा केली, त्यांच्याशी मी फोनवर बोललो. ते म्हणजे बस त्यांची फ्लाईट 5 मिनिटात होती, ते फ्लाईटमध्ये चढणार होते. पण ते मी विनंती केली, नाही सर मला तुम्ही 1 मिनिट तरी वेळ द्या, मला हे जे काही काल सरकारने जरांगे दादांना आश्वासन दिलं ते टिकणार आहे का. 1 मिनिट, ते आरक्षण किंवा ते GR त्याचा काही फायदा होणार आहे का. तर त्यांनी सांगितलं की बरोबर आहे. हे जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा मी जरांगे पाटील यांच्या जी वकील मंडळी यांच्याशी काही सूचना करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यात थोडे आणखी काही बदल पाहिजे होते. की समजा हैदराबाद गॅजेट लागू झालं तर त्या आधारे लगेच 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसी प्रमाणपत्र देण्याबाबत, कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश द्या. असा एक वेगळा आणखी GR किंवा एक अध्यादेश त्यांच्याकडून घ्या, म्हणजे ती मागणी आणखी प्रभावीपणे मान्य झाली असती. तरी हरकत नाही, या आंदोलनाला अंशतः यश मिळालं असं त्यांनी कबूल केलेलं आहे. म्हणजे आपण लढाई जिंकलो आहे, आता आपल्याला तहात हरायचं नाही आहे. आणि या गुणरत्न सदावर्तेचा बंदोबस्त सर्वात आधी केला पाहिजे.
ज्यांच्याकडे त्याचा डेटा असेल त्याचा पूर्ण रेकॉर्ड काढा, त्यांचे चुकीचे स्टेटमेंट, जरांगे पाटलाबद्दल केलेली चुकीची भाषा, अपशब्द, हे आधारे आपण तालुक्यात त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करू शकतो, अब्रू नुकसानीचे दावे दाखल करू शकतो. आणि हे करण्यासाठी आता मराठा समाजात जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी आंदोलकांना पाठबळ दिलं पाहिजे. उपाशी पोटी कोणतीही चळवळ लढल्या जात नाही. आज कोर्टात एखादी रिट पिटिशन करायची आहे, अब्रू नुकसानीचा दावा करायचा आहे, तर त्याला पैसे लागतात. मग मराठा समाजात जे लोक संपन्न आहेत, नोकरीवर आहेत, डॉक्टर आहेत, त्यांनी एक प्रामाणिक लोकांच्या हाती जर आपण आता हा व्हिडिओ मी असं समजतो की आपण आपल्या खामगाव आणि बुलढाणा जिल्ह्यापुरताच करतोय. तर खामगावात जे काही आहेत श्रीमंत मराठे, त्यांनी एक मराठा आंदोलन कृती समितीची एक स्थापना करावी. त्यामध्ये कुणबी, पाटील, देशमुख, दखनी मराठा, जे की आपले सर्व 96 कोळी मराठा हे सगळे बांधव आहेत, यांची एक समन्वय समिती करावी आणि त्यांना फंडिंग उभं करावं, लोकवर्गणी करावी आणि सदावर्ती विरोधात सर्वात आधी एक पोलीस स्टेशनला आपण तक्रार करू, दुसरा अब्रू नुकसानीचा दावा करू आणि मग आपण सुरुवात केली तर हा पॅटर्न राज्यभर सुरू होईल. दुसरं, प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत, यांना कसं थांबवायचं, तर धनगर समाज हा पूर्ण मराठा समाजाच्या पाठीशी आहे. धनगर समाजाच्या खऱ्या नेत्यांना हा लक्ष्मण हाके जो आहे हा ना ओबीसीचा नेता आहे ना धनगरांचा नेता आहे. धनगर समाज हा क्षत्रिय समाज आहे, म्हणजे मराठा समाजाचा बांधव आहे. धनगरांना राजकीय वारसा आहे, राजेशाहीचा वारसा आहे, तर ते लोक आपल्यासोबत येऊ शकतात. तर जे काही धनगर समाज आपल्यासोबत येतील ते जर आले तर हाके शांत होईल. छगन भुजबळ साहेब सौम्य आहेत, त्यांना माहित आहे की मराठा हा समाज अभ्यासक आहेत, त्यांनी एवढी मोठी समता परिषद जर राज्यात उभी केली आणि ते माळी समाजाचे मोठे नेते आहेत आणि माळी मराठा हे संबंध चांगले आहेत, त्यामुळे माळी समाजातून सुद्धा विरोध होणार नाही. भुजबळ साहेबांना काही लोकांनी भेटलं पाहिजे की जे काही खरे गरजवंत मराठे आहेत सर्वांना नका देऊ ना, ज्यांना नकोय, नितेश नाणे सारख्या, बाबा तू खूप मोठा माणूस आहे तुला नको, अशा ज्यांना गरज आहे त्यांना नका देऊ, पण जे बिचारे गोरगरीब आहेत त्यांना भेटू द्या, त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करा, ही विनंती केली तर भुजबळ साहेब सुद्धा मान्य करतील. आणि जे ओबीसी समाजाचे नागपूरचे नेते आहेत बबनराव तायवाळे वगैरे, यांनी तर आता स्पष्ट केलंय की आमचा याला काहीच विरोध नाही, आम्ही समाधानी आहोत, फक्त तुम्ही चुकीच्या लोकांना आरक्षण देऊ नका. ज्यांच्या नोंदी आहेत, जे खरे कुणबी आहेत, मराठा कुणबी आहेत आणि गरीब आहेत, कष्टकरी आहेत, त्यांना याचा लाभ द्या. त्यामुळे आता आपला आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय, तो न्यायालयात कसा टिकवायचा आणि या सदावर्ते सारख्या हलकडांचा कसा बंदोबस्त करायचा. आता आम्ही पत्रकारात पण आता काय करावं, समाजाबद्दल पोटतिडके शब्द वापरावे लागतात आणि आम्ही पुरोगामी चळवळीत काम करणारे लोक आहोत. मराठ्यांच्या पेक्षा आम्ही इतर आंदोलनामध्ये जास्त सहभागी झालेलो आहेत. खामगावात आम्हाला किती विरोध झाला, जेव्हा आम्ही इथं शीतल साठे यांचा कार्यक्रम घेतला होता काही समाजात, तेव्हा त्यासाठी श्याम मानवाचं व्याख्यान घेतलं होतं, त्यासाठी तर आम्हाला तत्कालीन ठाणेदार उत्तमराव जाधव आमचे चांगले मित्र आहेत ते, त्यांनी ती श्याम मानवांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. तर आम्ही आमच्या सहकाऱ्यांनी, आम्ही तर फार लहान, जे काही आमचे मुंबईतले आमचे आहेत ज्यांचा आमच्या डोक्यावर हात आहे आणि आम्ही मुंबईतून कोणतंही मोठं काम सहजासहजी करून घेतो, कितीही मोठं असो, मंत्रालयातलं कुठलंही, तुम्हाला वाटत असेल तर सांगून पहा. तर आम्ही तेव्हा RR पाटलांचा फोन आणून कार्यक्रम घेऊन दाखवला. मग लोक म्हणत हे हिंदू विरोध आहे, तसं नाही आहे, आम्ही हिंदू आहोत. आमचं हिंदुत्व कोणतं आहे, स्वामी विवेकानंदांचं हिंदुत्व आहे, माणसाला माणूस बांधणारं हिंदुत्व आहे, संत तुकारामांचं आमचं हिंदुत्व आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. म्हणून पत्रकार आहे म्हणून समाजासाठी बोलावं नाही असं काही नसते. आम्हाला तळमळ आहे मराठा समाजाबद्दल, माझ्याकडे जरी ओबीसी प्रमाणपत्र असलं तरी. आणि आम्ही सर्वांनी ठरवलं होतं ना, आम्ही बोललो काल की आमचे जे खामगावचे पत्रकार बांधव आहेत, आम्ही ठरवलं होतं की काही मीडियामध्ये अपप्रवृत्ती आहेत, त्यांना फंडिंग केलं जातं आणि त्या चुकीच्या बातम्या पसरवतील, म्हणून आम्ही तिथून ग्राउंड लेवलवरून रिपोर्टिंग केलं. आम्ही तिथे गेलो, लोकांना खरं सांगितलं आणि त्यामुळे आम्ही म्हणजे फार खारीचा वाटा, आमच्यापेक्षा खूप राज्यभरातून पत्रकार होते आणि जे आपले मराठा समाजात सुद्धा जागरूकता आहे. लोकांनी फेसबुक लाईव्ह केलं, इंस्टाग्रामवर, युट्यूबवर पोस्ट टाकल्या आणि खरी माहिती मराठा बांधवांना दिली. त्यामुळे हे आंदोलन
म्हणजे भडकवण्याचे, चिघळवण्याचे किंवा अयश होण्याचे खूप प्रयत्न झाले, पण ते काही सफल झाले नाही. आणि शेवटी गृह खात्याचा रिपोर्ट देवेंद्र फडणवीसांना गेला असेल की आंदोलक प्रामाणिक आहेत, यात कोणताही राजकीय याला पाठबळ नाही आहे आणि जरांगे पाटील हे मॅनेज होणार नाही आहेत, त्यांना पैसा नको आणि काही पद नको. तेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली आणि शिंदे समितीने वेळ घेतला याची कारण सुद्धा आहेत. कारण ह्या ज्या हैदराबाद गॅजेट संदर्भात नोंदी ज्या आहेत ते आपल्या महाराष्ट्रात नव्हत्या, ते हैदराबादमध्ये जाऊन त्यांना आणाव्या लागल्या. त्यांनी चांगले प्रयत्न केले. तर आता आपण सरकारचे व्यक्तिशः देवेंद्र फडणवीस साहेबांचे, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे, एकनाथ शिंदे साहेबांचे आणि विरोधकांचे सुद्धा आभार मानू, कारण त्यांनी सुद्धा सरकारवर दबाव आणला. आणि एक महत्वाची गोष्ट मला एक सांगायची आहे की लोक म्हणत होते की जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच का टार्गेट करतात. आता मला सांगा, जर बाळाला भूक लागली तर ते रडेल तर त्याला आईच दूध पाजेल ना. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तेच आपले मायबाप आहेत, देवेंद्र फडणवीस. आता त्यांच्याकडेच मागणी होईल ना. आणि जरांगे पाटलांना माहित होतं ते चाणाक्ष आहेत. आपण जेवढं फडणवीसांना टार्गेट करू, फडणवीस मराठ्यांचा रोष घेणार नाहीत. त्यांना जर मराठा दबाव त्यांच्या मनावर आला तर ते देतील. तर त्यांना मराठा दबावाचा म्हटल्यापेक्षा मराठा हिताचं आरक्षण दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचे खूप खूप आभार. असंच मराठ्यांच्या हिताचं राजकारण तुम्ही करा. आम्हाला आतापर्यंत मराठा मुख्यमंत्र्यांनी काही दिलेलं नाही. तुम्ही 50 वर्षही मुख्यमंत्री राहिले तर आम्हाला काही अडचण नाही. फक्त प्रत्येक जो माणूस आहे महाराष्ट्रातला, त्याला गुन्ह्या गोविंदानं कसं राहता येईल, जाती धर्मात तेढ होणार नाही, प्रत्येकाला हक्क अधिकार मिळाले पाहिजे, सर्व 18 पगड जातींना न्याय मिळाला पाहिजे. आणि आरक्षणाने प्रश्न सुटत नाहीत. संधी मिळेल, स्पर्धा वाढेल. नोकऱ्या कुठे आहेत? नोकऱ्या नाहीत ना. आता आरक्षण भेटलं म्हणजे उद्याच नोकरी लागते असं नाही, स्पर्धा खूप आहे. आता नीट मध्ये एखादा ओबीसी मुलगा चांगल्या मार्कांनी पास झाला, पण पुढे शिक्षणासाठी त्यांच्याकडे आहे का पैसे? डॉक्टर त्याला जर व्हायचं आहे 2 ते 3 कोटीच्या वर पैसे लागतात, आहेत का? असे सर्व प्रश्न आहेत. पण तुम्ही संधी तर द्या, आम्हाला संधी द्या ना. असं होऊ शकते की चांगल्या खूप मार्काने पास झाल्यावर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फ्रीमध्ये आमच्या मुलांचे नंबर लागू शकतात. माझ्याकडे एक उदाहरण आहे. आमचे म्हणजे ज्यांनी आम्हाला घडवलं आणि ते आमच्या आयुष्याचे आदर्श आहेत, ज्ञानेश्वर गावंडे सर. सध्या ते जीबी मुरारका हायस्कूल शेगाव येथे मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या मुलीला इतके गुण मिळाले की तिला मोफत डॉक्टर होता आलं. आता ती MD आणि आणखी काही उच्च शिक्षण घेत आहे. 1 रुपया तिला लागला नाही. म्हणजे ते मराठा ओबीसी समाजातून येतात. मग अशा जर आमच्या हुशार पोरांना संधी मिळाली तर नक्कीच आरक्षणाचा फायदा होईल. आता आम्हाला आरक्षण भेटलं आहे आणि या आरक्षणात कुठेही अडथळा आणू नका, अशी नम्र विनंती आहे. आता मी तुम्हाला काही प्रतिक्रिया दाखवतो आणि सर्वांना विनंती करतो, हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. तुम्ही शांततेत हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्क्रिप्ट करू नका. मी तुम्हाला कोडसे पाटलांची प्रतिक्रिया दाखवतो, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया दाखवतो, ऍडव्होकेट असीम श्रौदे यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवतो. आणि ह्या सर्व प्रतिक्रिया तुम्ही ऐका, अभ्यास करा आणि आपली मतं मांडत चला. मराठ्यांचे ग्रुप करा, फेसबुक ग्रुप करा, व्हॉट्सअप ग्रुप करा, त्यात तज्ज्ञ लोक ऍड करा आणि त्यात गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग हे असे मेसेज, शुभेच्छा मेसेज, वाढदिवस कोणाचा आहे काहीच नका टाकू. फक्त मराठा हिताचे विषय टाका. कुठं नोकरी आहे, कुठं काय आहे, कुठं संधी आहे, आरक्षणाबाबत सूचना मांडा. वादविवाद करू नका. हा आला नाही, तो आला नाही, हा मराठा असा, तो मराठा असा, असं करू नका. आता आपल्याला भेटलंय ते टिकवायचं आहे. आणि आता जर आपण तळात हरलो तर मग कधीही जिंकणार नाही. मराठ्यांचं पुन्हा एकदा पानिपत होईल. इथं सुद्धा मराठ्यांची रसद थांबवल्या गेली होती. जसं पानिपत मध्ये मराठे का हरले तर त्यांची रसद थांबवल्या गेली होती. पण आता मराठे हुशार झालेत, इतिहासातून शिकलो ना. शेवटी शिवरायांचा, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा मराठ्यांना सुद्धा आहेच. तर हे सर्व घेऊन आपण लढलो, म्हणूनच आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे. आपण जिंकलेलो आहोत. आता मी काही प्रतिक्रिया तुम्हाला दाखवतो. अगोदर मी असीम सरोदे साहेबांशी बोललो, ते तुम्हाला दाखवतो, ते ऐका. त्यानंतर बाकी प्रतिक्रिया दाखवतो आणि शेवटी मी एका मिनिटामध्ये थोडं एंडिंग करूया व्हिडिओचा. आपल्या मनात काही प्रश्न असले तर तुम्ही मला टाका.
आपण दररोज लाईव्ह येऊ, दररोज बोलू. ज्याला कोणाला माझ्याशी थेट बोलायचं आहे मी त्याला लाईव्ह घेतो डायरेक्ट. माझं काही मत चुकलं असेल, काही चुकीचे निरीक्षण मांडले गेले असते तर सांगा. पण जो माणूस आपल्या जीवाची पर्वा न करता लढला आणि जिंकला त्यांना हे श्रेय दिला गेला पाहिजे. माझे ठाम मत आहे. मनोज पाटील जरांगे, मनोज दादा जरांगे हे जिंकले आहेत. त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलेलं आहे. आता आपण बघूया असीम सरोदे काय म्हणाले आणि नंतर मी काही प्रतिक्रिया दाखवतो आणि परत छोटस एंडिंग करून हा व्हिडिओ आपण संपूया. पण विनंती आहे की तुम्ही पूर्ण पहा. हे आपल्या भविष्याची, आपल्या येणाऱ्या पिढ्यांची लढाई आहे. यात थोडं पाहिलं आणि बंद केलं असं नाही. पूर्ण पहा आणि फॉरवर्ड करा, पर्सनल फॉरवर्ड करा, त्यात विनंती करा, पहा, मत मांडा, कॉमेंट करा ना. त्या युट्यूबच्या आतमध्ये जा आणि त्याच्या खाली लिहा तुमचे प्रश्न. मी विचारतो ना तज्ज्ञ लोकांना, जे मराठा अभ्यासक तज्ज्ञ आहेत. मी आता श्रीमंत कोकाटे साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पुरुषोत्तम खेडेकर साहेबांशी बोलतो, असीम सरोदे साहेबांशी मी बोललो, आपल्या नागपूर हायकोर्टात प्रदीप पाटील क्षीरसागर आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलतो. हे ज्येष्ठ वकील आहेत. आणखी जे काही तज्ज्ञ आहेत या क्षेत्रातले आणि ज्यांना मराठ्यांबद्दल खरी तळमळ आहे त्यांच्याशी बोलतो. आणि आपण छोटी सुरुवात करूया खामगावपासून. आणि हे बघा, हे राज्यात आपला पॅटर्न जाईल याची मला खात्री आहे. तर आता आपण बघूया असीम सरोदे काय म्हणाले. मी त्यांना आता जोडतोय सोबत. सरोदे साहेब आता आपल्यासोबत जोडणार आहे. घेतलं सर मी रेकॉर्ड मोडवर, तुम्ही बोला सर. तर जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं ते अत्यंत महत्वाचं होतं. त्यांनी जो स्वतः शारीरिक त्रास सहन केला आणि मराठा आंदोलकांनी सुद्धा त्रास सहन करून आंदोलनात सहभाग घेतला, त्या प्रमाणात सरकारने GRच्या माध्यमातून जे देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अत्यल्प काहीतरी आहे आणि आंदोलनाला फारच अंशतः यश मिळालेलं आहे असं म्हणता येईल. हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात त्या गॅझेटियरचा अहवाल हा पूर्वी स्वीकारण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये नवीन काही नाही. परत तेच आता नोटिफिकेशन किंवा GRच्या स्वरूपामध्ये मांडणी करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा नोंदी असलेल्या लोकांचं विश्लेषण किंवा त्यांचा समावेश हा OBC प्रवर्गामध्ये कशा पद्धतीने करणार याबद्दल कोणतीही प्रक्रिया GRमध्ये दिलेली नाही. त्यामुळे गॅझेटियरमध्ये केवळ पर्सेंटेज किंवा आकडेवारी आहे की मराठवाड्यामधला इतका समाज समूह हा मराठी कुणबी किंवा कुणबी मराठा अशा याच्यात जातीचा असून तो OBC प्रवर्गामध्ये येऊ शकतो, एवढंच आपण नक्की करू शकतो. परंतु त्या संपूर्ण आकडेवारीचं कोणत्याही प्रकारे विश्लेषण न होता पुढचं काही करता येत नाही आणि त्यामुळे ती प्रक्रिया विशद होणं महत्त्वाचं होतं असं मला वाटते. जरांगे पाटलांना खूपच अंशतः यश मिळालेलं आहे आणि सरकारने फसवणूक केली आहे का हे प्रत्यक्ष या GRची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसेल. देवाभाऊंनी आज इतिहास रचला. आतापर्यंत कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्याला जमलं नाही ते देवाभाऊंनी संविधानाच्या चौकटीत बसून दाखवलं. मराठ्यांसाठी झटणारा नेता, मराठ्यांना न्याय देत आरक्षण देणारा नेता म्हणून इतिहासात त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलंय. मी म्हटलं होतं की मराठ्यांना आरक्षण जर कोण देईल ना तर ते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस. एकीकडे आंदोलक गलिच्छ शिव्या त्यांना देत होते, पण आपले संयमी मुख्यमंत्री अगदी शांतपणे कायद्याच्या चौकटीत मराठा आरक्षणाचा तोडगा कसा निघेल याचा अभ्यास करत होते. आज पुन्हा एकदा सांगायला मला अभिमान वाटतो की माझा नेता संयमी आहे, माझा नेता सहनशील आहे, संवेदनशील आहे, माझा नेता प्रेमळ आहे, माझा नेता सर्वांचं ऐकणारा, सगळ्यांना न्याय देणारा आहे, माझा नेता सर्वांसोबत चालणार आहे. चूक झाली तर 2 पावलं मागे सरणार आहे. पण विरोधकांनो, तुम्ही लक्षात ठेवा, कोणी जर माझ्या नेत्याला संपवणार म्हटलं ना तर लक्षात घ्या तो तुमचा बाप आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा GR म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पान आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी, हाच नियम लावला पाहिजे. आम्ही सगळे देशाचे मालक आहोत. हे देणारे कोण आहे? आमचे नोकर आहेत की या एवढ्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला मिळालं काय? जरांगे पाटलांचा बिचाराचा त्याग मोठा आहे, पण त्यांना मी रडून सांगितलं होतं फोन करून की तुम्ही हे बरोबर करत नाही, मराठ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे, तुझ्या पण तब्येतीचं नुकसान होणार आहे.
या JRचा सगळा मजकूर जर बघितला तर तुम्हाला तलाट्यापासून ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक अधिकारी, ज्यांची तुम्हाला तोंड बघायला नको त्या सगळ्यांकडे जावं लागणार आहे. आणि याच्यातून शेवटी कोर्ट आहे. हे जे तुम्हाला कबूल केलंय आज, हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर बसणारं नाही. आणि त्यामुळं हा JR बघून मी तर हतबल झालो. ज्या ब्राह्मणवादी ताकदीने आम्हाला हजारो वर्ष पायदळी तुडवलं आणि आम्ही त्यांचंच तीर्थ घेतो, आणि त्यात मराठी फार पुढे आहेत. कुठला स्वर्ग, कुठला नरक, कुठले 33 कोटी देव, कायम तुम्हाला काल्पनिक जगात ठेवून तुम्हाला मूर्ख बनवण्याचं काम ज्यांनी हजारो वर्ष केलं, JR काढून त्यांनी हेच काम केलेलं आहे. कायदेशीर आरक्षण जर द्यायचं असेल तर ते केंद्र आणि राज्य मिळूनच देऊ शकतं. दोन्हींचे पॉवर असे आहेत की ते एकमेकाला सोडून होऊ शकत नाही. मला अंडर एस्टिमेट करायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. काय करतो तुम्हाला सोशल जस्टिस? काय सांगितलं तुम्हाला? असा JR करण्याचा अधिकार दिला कोणी? ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा JR आहे. जी ही समिती नेमलेली होती ही बायस समिती होती. या समितीमध्ये आरक्षण पॉलिसी समजणारा एकही तज्ञ मंत्री नव्हता. यामध्ये ओबीसीचा मंत्री नव्हता. त्यामुळे विखे पाटलांनी आम्हाला जास्त शहाणपण शिकवू नये. मागणी जे सरकारने आम्हाला लिहून या राज्यातील संपूर्ण ओबीसी समाजाला आश्वस्त केलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्याचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही. परंतु आंदोलनकर्त्याची पुन्हा तीच मागणी पुढे आली आणि एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईमध्ये ते जमा झाले आणि म्हणून सरकार त्यांच्या दबावामध्ये येऊन आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावते का आणि आमच्या ओबीसीतनं आरक्षण त्यांना देते का, ही भीती आमच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्या भीतीपोटी पुन्हा आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता, त्याला धक्का लागू नये याकरता या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. परंतु आपण मागील 3-4 दिवसाचा जर अभ्यास केला तर पहिल्या 2 दिवसानंतर त्यांनी भूमिका बदलवली की जर महाराष्ट्रातील मराठ्यांना आपण ओबीसीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ शकत नसाल आणि ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नसाल तर मराठवाड्यातील लोकांना द्या. आणि आता काल तर त्यांनी भारत ज्या शब्दावरची मी 2 वर्षापासून बिलकुल तटस्थ आहो की सरसकट प्रमाणपत्र द्यायचे नाही, तो सरसकट शब्द सुद्धा त्यांनी काल मागे घेतला. अरे ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना आमचा विरोधच नाही ना कधी, कारण ती या राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक वर्षापासून प्रचलित असलेली पद्धत आहे की ज्यांचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी नोंद आहे, त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. आणि म्हणून आता पुन्हा उद्या त्यांच्या मागणीमध्ये काय बदल होतो आणि काय याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहे, परंतु आम्ही आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. तर मित्रांनो, ही होती सर्व तज्ज्ञ आणि मान्यवरांची मतं. यातून आपल्याला जो निष्कर्ष काढायचा आहे तो आपण काढू शकता. आपल्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे मी जाणकार व्यक्तीकडून त्याची उत्तरं घेऊन आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. दुसरं महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ राज्यात जे काही बांधव पाहत असतील, मराठा समाजाचे बांधव असतील किंवा अन्य समाजाचे बांधव असतील, त्यांना आपली काही भूमिका मांडायची असेल तर ते सुद्धा मला कॉल करू शकतात. मी त्यांचं लाईव्ह करायला तयार आहे. माझा नंबर आता स्क्रीनवर प्ले होईल, 9423237001. श्रीधर ढगे माझं नाव आहे आणि मी OTT डिजिटल मीडिया या माध्यमाचा संपादक आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला संवाद करायचा आहे, सुसंवाद करायचा आहे. एखादी विचारधारा पटत नाही म्हणून ती संपली पाहिजे या धोरणाचा मी नाही. सर्वांच्या विचारांचं आपण स्वागत करू, त्यांना सन्मानानं आपलं व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. माध्यम जात मानत नाहीत, मात्र प्रत्येक जातीचे प्रश्न मांडणे आमचे कर्तव्य आहे. जाताना एक सांगतो, आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे या आंदोलनासंदर्भात किंवा राज्यात ज्या काही महत्वाच्या घडामोडी घडतात किंवा आपल्याला आपल्या भागातील कोणताही विषय असो, आपल्या समस्या असो, त्या मांडायच्या असल्यास तुम्ही मला कॉल करा. आपण आपलं सुद्धा लाईव्ह करू. आणि हा व्हिडिओ जो आहे हा जास्तीत जास्त लोकांना पाठवा.
विशेषतः मराठा बांधवांना आव्हान आहे की मराठा समाजामध्ये जो गैरसमज असेल किंवा काही शंका असतील त्यांचं निरसन करणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ खूप लांब लचक आहे, पण मराठा समाजाशी तुम्हाला 1 तास काढावा लागेल. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल रात्री उशिरा वगैरे हेडफोन लावून शांततेत व्हिडिओ ऐका, अभ्यास, चिंतन, मनन करा, कारण येणाऱ्या काळात या सर्व गोष्टीचा आपल्याला गरज पडणार आहे. शेवटचा आपला जो विषय होता, मराठे युद्धात जिंकले पण तहात हरले का, तर याचं उत्तर आपण मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडूनच घेऊयात. कारण मराठ्यांचं जे कोर्ट आहे ते मनोजदादा जरांगे पाटील आहेत आणि त्यांनी जो शब्द दिला त्यावर ते ठाम असतात. हे आजवरचा त्यांचा इतिहास आहे. तर मनोजदादा जरांगे काय म्हणाले हे आपण आता समोर पाहूयात. धन्यवाद. सगळ्यांना जय शिवराय आणि सगळ्या पत्रकार बांधवांचा सुद्धा गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही खूप सहकार्य केलं, साथ दिली, मदत केली, त्याबद्दल तुमचं खरं महाराष्ट्रातल्या 6-7 करोड मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो, कौतुक करतो तुमचं सुद्धा. विशेष करून शेवटी काही हो, पण माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली. खूप प्रतीक्षा होती. अनेक शतकापासून ती लढाईला शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात पाडून घेतलंय. म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाचं, या काढलेल्या 3ही JRचं, समाजाला सगळं याचं क्रेडिट देतो. सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं, मी फक्त नाममात्र आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय. पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, याच्यात तीळ मात्र शंका नाही, कोणी ठेवायचे पण नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणून तर गॅझेटियर लागू करायचं, त्याचा GR निघणं खूप आवश्यक होत. जो 1881 पासून काढला नाही. एक साधी वळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नव्हती. 75-76 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून. मराठ्यांचं मराठवाड्यातलं हक्काचं गॅझेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती. साधी ओळ लिहून एक. फक्त संयम आणि शांतता ठेवा आणि शांत डोक्यानं विचार करा. एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवून कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही, विश्वास ढळू द्यायचा नाही. कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही 2 जण निर्णय घेतो. हो, निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी, हमेशा आम्ही 2 जण निर्णय घेतो. माझे 7 करोड गोरगरीब जनता आणि मी. बाकीच्यांचं काहींचं पोट याच्यासाठी दुखत असतं. आता त्यांच्या हातातून सगळं गेलं. त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं, ज्या गॅजेटवर राजकारण करायचं होतं, जे काही नाटक आधीमध्ये करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते, ते आता पूर्ण कोलमडायला आलं पूर्ण. मग आता काय करायचं, काहीतरी म्हणायचं. हे लोक कधीच आपल्या बाजूनं बोललेले नाहीत. आणि ही आजची घटना नाही.
अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा. कुठलाही निर्णय म्हणतो मी, कुठलाही म्हणतो, सुरुवातीचे 8 ते 15 दिवस मराठ्यांना वाटतं आयले हे नव्हतं करायला पाहिजे, आणि 8-15 दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं. मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून. आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेटला मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचून राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा. कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही. हे खूप टोळ्या उठणार आहेत. आणखी सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचं आणि कोणत्या तरीला खुश करायचं, समजून घ्या. मी 2-3 मिनिटात सांगणार आहे, कारण घसा बसतो म्हणून. ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी 3 जणांची समिती केली, गाव स्तरावर, तालुका स्तरावर. हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी 3 जणांची समिती केली. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी, कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचं हमी पत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार. प्रक्रिया लवकर सुरू होणार, लक्षात ठेवा. ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या 7/12वरती त्या 3 जणांच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार, एडीएम, कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो GR आहे. शंका कुशंका डोक्यात ठेवायची गरज नाही. शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने का बोललेच नाही. आणि बाबा हो, मी का वाटोळ करेन तुमचं? मराठा समाजाचं मी का वाटोळ करेन? 2-4 जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे म्हणून बोललो मी, नाही तर मी लय आनंदी आहे, समाज आनंदी आहे. आणि आम्हाला काय देणं घेणं कोणाचं, बोलला काय नाही बोलला काय, उगं म्हणणं हे म्हणून बोलितो. बोल आमका तज्ञ, बोल तमका तज्ञ. परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे, बघा बरं का मराठा भावानो, यांना तुमच्या तर मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला. मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळं झालं, ही यांचा उद्देश. आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकी बाळीचं, पोरा बाळांचंच कल्याण करतो. आणि मग आता हे विषय संपेतच आणला या मनोज जरांगेनं. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहील? आपल्याला बोंबलायला, काही मिळवायला काय नाही राहील. त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा तेच सांगतो की मी का वाटोळ करीत तुमचं. याच्या पुढचं सांगतो, जर असनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळं, संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं, यांचे हात, पाय, मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजूने चाललेलं नाही. यांचं कधीही मन, मस्तक, यांची बुद्धी आणि विचार आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले. सरकार कोणचं असू द्या, ते त्या सरकारकडून बोलते. ठीक आहे, काय देणं घेणं, त्यांना आपलं महत्व द्यायची गरज नाही, सोडून द्या. मी आहे ना, जिवंत आहे तोवर मी तुमचा वाटोळा करायचा असतं ना. 58 लाख नोंदी शोधून 3 कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं, मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं, सारथी मार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती, कित्येक तरी MPSCचे पोरांचे विषय असतील, विद्युतचे असतील, पोलीस मधले असतील, आरोग्यातले असतील, प्रश्नच सोडले नसते. तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे, विश्वास राहिला नाही पाहिजे, ही त्यांचा उद्देश. आणि ते ढळू देऊ नका.
कारण मला काही कमायचं नाही. मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकरं बाळ मोठे झालेले कमवायचे. आणि जर असलच गैरसमज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितलेलं, याच्यात जर एखाद्या शब्दात त्रुटी असल, मला लगेच सुधारित जाहीर पाहिजे. त्यांनी भाषणातून ते मंजूर केलेलं आहे की हो, तुम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल. मग काय मराठ्याला टेन्शन घ्यायची गरज आहे? हे बघा, मराठवाड्यातला मराठा आरक्षणात गेला, कोणाला काय म्हणायचं ते बनू द्या आणि मी घालतो. तुम्ही काय काळजी करायची नाही. फक्त एक काम करावं लागत, हे मुद्दाम सोशल मीडियावर बोलत असले तर इथून मग आपण याला उत्तर देत नव्हतं, आता याला द्यावं लागणार. यांनी आयुष्यात काय केलं? मग काय केलं तुम्ही आयुष्यात समाजासाठी? आम्ही करतो, झगडतो, तर बुळबुळ बुळबुळ आता काय केलं आयुष्यात? आम्ही तरी केलं. आज हजारो पोरी नोकऱ्याला लागली. तुम्ही काय केलं? हैदराबाद गॅजेटियर साठी JR काढलाय, मसुदा नाही. तो नुसता मसुदा नाही, ड्राफ्ट नाहीये. आले घेऊन पळाले. JRच पाहिजे जागेवरून, तिन्ही काढले. केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाचा पण काढला. शिंदे समितीला सुद्धा 24 तास काम करायला सांगितलं. आता व्हॅलिडिटी द्यायच्या सांगितल्या. किती कल्याण व्हायला समाजाचं, प्रमाणपत्र द्यायचे सांगितले. केसेस माग घ्यायला सांगितल्यात. 8-15 दिवसात, महिन्याच्या आत पुऱ्या घेतो म्हणे. एक ठेवत नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा 8 दिवसाच्या आत नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ठेवत नाही. सगळे कामं मी करून घेतो. फक्त शेवटचं सांगतो, माझं समाजाला एवढंच म्हणणं आहे, संयम आणि शांत राहा, विश्वास ठेवत जा. मला माहिती जे बोलले त्यांच्याकडून तुम्ही बोलला नाही आणि बोलणार बी नाही, कारण त्यांनी आता वाटोळच केलंय. दिलं तर काहीच नाही. 70-75 वर्षात, 45 वर्षात मी तरी दिलं. मग तुम्ही विश्वास ठेवतच नाही. त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण माझं एक म्हणणं आहे, सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय. जाणारे लेकरा बाळाचं कल्याण होणारे आणि ते बघा तुम्ही टप्प्याटप्प्याने कसं जातंय. माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचं आहे, पण यावेळी JR आहे, तेवढं लक्षात ठेवा. JR आहेत. आतापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूनं लिहिली गेली नव्हती, कारण मराठवाड्यावर जाणारे खूप लोक आहेत. आणि आता मी मराठवाड्याचं कल्याण केलंय, पश्चिम महाराष्ट्राचं केलंय, म्हणून थोडं पोट दुखत असतं. तुम्ही फक्त संयमानं, विश्वासानं शांत राहावा. प्रत्येक माणूस हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदी नाही त्याला घातलेलंच दाखवतो. ध्यानात ठेवा. फक्त तुम्ही शांत राहा, ऐकायचं सोडून द्यायचं. लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं लागणार आहे. यावर प्रामुख्याने 2 प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक म्हणजे शिंदे समिती, म्हणजे जो काल JR काढलाय ते कामच सध्या शिंदे समिती करते, त्याच बेसवर शिंदे समिती सर्टिफिकेट देते, मग नवीन काही नाही असं काही जणांचा दावा आहे. सेकंड, हैदराबाद गॅजेटमध्ये असं आडनाव किंवा नाव अशा नोंदी नाहीत. त्या गावातली इतकी लोक कुणबी आहेत. मग कागदच आधार नाही एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचं आडनाव किंवा त्याची वंशावळी, तर मग मिळणार कसा? असे 2 प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि त्यामुळं मराठे जिंकले पण तहात हारले अशी सध्या चर्चा सुरू झाली. हे शब्द त्यावेळेस सुद्धा तसलेच होते. शिंदे समिती गठीत केली त्यावेळेस सुद्धा हे लोक असंच म्हणले होते, काही उपयोग होणार नाही, शिंदे समितीचा काय उपयोग होणार नाही. तरी 3 करोड मराठी आरक्षणात गेले, यांचे तोंड बंद झाले. त्यावेळेस असंच म्हणले होते. तुमचं म्हणणं आहे शिंदे समितीचं सारखंच हा सुद्धा JR आहे. शिंदे समितीचा आणि या JRचा काही एक संबंध नाही. गॅजेटियरचा अभ्यास करणे आणि सरकारला अहवाल देणे एवढं शिंदे समितीचं काम आहे. अहवाल दिल्याच्या नंतर शिंदे समितीनं सरकारला JR काढायचा का नाही हे सरकारचा अधिकार. त्यामुळे हे काम शिंदे समितीनं गॅजेटचा अभ्यास केला आणि अहवाल सरकारला दिला. अहवाल त्यांनी दिला आणि आपण लगेच JR काढायला लावला. गॅजेटियरचं काम इथून पुढच्या काळात असं राहणार आहे आता की त्याच्यात आडनाव असो नसो,
पूर्वी काय असतं, माधव बापूजी एकच नाव असायचं गावात, म्हणून आडनाव लिहित नव्हतं. आप्पा रखमाजी उदाहरणार्थ द्यायला लागलो, असं असायचं, आडनाव नसायचं, कारण ती एकटंच माणूस असायचं, तेव्हा लिहायला त्यांना सोपं जायचं. त्या गॅजेटियर मध्ये असं आहे, मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. जर 1,23,000 उदाहरणार्थ, आकडा कमी जास्त होईल, जालना जिल्ह्यात मराठा आहे, जालना आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वी एक होतं, 1,23,000 आहे, तर मग ती 1,23,1881 गेले कुठं? त्याचा अर्थ आहे की मराठी आहेत हेच कुणबी आहेत, म्हणून त्यांनी 3 जणांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. मग 1,23,000 मराठी, तर गावात जो मराठा आहे त्याचा 7/12 घेतला जाणार. त्या आधारे त्याला आता कुणबी प्रमाणपत्र, कोणाला वावरच नाही, तर मग आता त्यांनी काय करायचं, तर त्याला ते बटाई नाव दिलंय. तिथं बटाई जरी असेल, ते शपथपत्र दिलं तरी कुणबी प्रमाणपत्र देण्यात जाणार. मी व्यवस्थित मराठ्यांना करून देतो, टेन्शन घेऊ नका, आनंदात झोपा. GR वर मंत्री भुजबळ नाराज आहेत आणि ते आता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडले. मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो, आपल्या विरोधात आपलेच लोक विरोधात बोलतायत की GR खोटा आहे. हा GR जर खोटा असता, मराठ्याचं हित याच्यात नसतं, तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी, छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, GR काढला म्हणून तो नाराज आहे, बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ असा होतो, हा GR पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं ढुंगण दुखत आहे, ही प्रॉब्लेम. आणि याच्याही पुढचं जाऊन सांगतो, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होतं, उद्या 12 वाजेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक तज्ज्ञ या. काही 12 वाजताच आले, पण काही आपण वेळ दिल्यावर दुसऱ्या दिवशी 12 वाजता आले, गुंबळा घालायला. म्हणून विश्वास ठेवू नका, हे तुमचं पोरग आहे, तुमचं पोरग मनोज जरांगे चुकीचं काम करणार नाही, झालं तरी जीव जोस तर तुमच्या लेकरा बाळासाठी लढल. लय लेकरं मोठे केलेत समाजाचे, पुढे लय करणार. विश्वास ठेवू नका, हे सगळं परफेक्ट आहे. आणि उलीतील काही झालंच तर मी सांगितलं ना तुम्हाला, सुधारित GR काढायचा शब्द व्यासपीठावर घेतलाय. कमीत कमी 150 अभ्यासक तिथं होते, कमीत कमी 50 हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं, आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं GR ओके. पण काय असतं, काहीला नासकी सवय लागली असते मराठ्यांचेच, एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा, आणि तेवढ्याच बुळबुळ बुळबुळ करत बसायचं. काय होत नाही रे पोराओ, अरे तुम्ही एवढी मुंबईत जाऊन जीवाची बाजी लावून झुंज दिली, अरे 70 वर्षात न होणारा GR काढला पोराओ तुम्ही, किती आनंदी पाहिजे. असल्याच्यावर असल्याला ऐकून आपण नाराज राहायचं. याच्या पुढचं सांगतो, काही मराठ्यांच्या वॉटर मोजणी इतक्याला सवय असती, एखाद्याने जर 10 एकर वावर घेतलं, ते पडक होतं, त्यांनी नांगरीला देवावर सुपीक केलं, पण तिथं नांगरीत आणि 10 जण होते, त्यातला एक असा होता, तर 10 एकर वावर घेतला गाड्यानं, 10 जण आहेत, 10 जण म्हणल्या मायाला तो वावर घेतला, चांगलं केलं गाड्या, लेकरा बाळाला आयुष्याची भाकर झाली. म्हणजेच हैदराबादच्या गॅजेट विषयी बोलतो, चांगलं लेकरा बाळाला आयुष्याची भाकर दिली. पण त्यात एक जण असा होता, तो म्हणला वावर नांगरीलं, सगळं केलं, लेकरा बाळाला आयुष्याची भाकर दिली गाड्या, पण मायाला तो बाण टोकरेला नाही, बाण फोडायला पाहिजे होता सगळा. म्हणजे काय, त्यांनी लेकरा बाळाला आरक्षण दिलं ते नाही पाहिजे, किंवा शेत घेतलं 10 एकर, त्यांनी लेकरा बाळाला आयुष्याची भाकर दिली, हे नाही आणून त्याला
त्याला बांध फोडण्यात रस होता का? मारामाऱ्या झाल्या पाहिजे. यांना जी आर निघाला याचा आनंद नाही, मराठी मोठी झाले याच्यात नाही. मुंबईत कुटाकुटी व्हायला पाहिजे होती. काहींचे असले सुद्धा नासके स्वप्न असते. तुम्ही माझ्यावर जर विश्वास नाही ठेवला आणि मी बाजूला गेलो तर हेच त्यांचं म्हणणं आहे. हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदाऱ्या चलत नाहीत. काही बोला पण बोला. अरे मी आहे ना, देतो तुम्हाला गॅजेटियर. पुरे मराठी आरक्षणात घातलं मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्र. शांत राहा, आनंदी. ओबीसीचे नेते आक्रमक झाले. भुजबळ आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बहिष्कार टाकून बाहेर पडलेले आहे आणि बैठक होते ओबीसी नेत्यांची. पुन्हा आणखीन एक बातमी आणली. मराठा बांधवांनो, आपल्या किड्या मकोड्यांचं ऐकू नका. ते ज्यांना वाटतं हे अमुक चुकीचं आहे, तमुक चुकीचं आहे, आज तर राईट काम होणार आहे ना मराठी. हो, दुसरी बातमी आली पुन्हा की तो छगन भुजबळ बहिष्कार बैठकीतून बाहेर बी पडला. मराठ्यांनी फक्त डोकं चालायचं. आपल्या लोकाला विरोध करणारे जे 2-4 आहेत ना, हे राजकीय गुलाम आहेत. यांचा पिढ्याना पारचा इतिहास आहे. हे कधी शत्रूच्या टोळीत राहिले, लढून स्वराज्य मिळवण्याच्या टोळीत राहिलेले नाहीये. हे याला कोलीत चला समजून घ्या. छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे. त्याला सगळं कळतंय. या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला तेव्हा आता ओबीसीची बैठक घेतोय अशी पत्रकारांचं म्हणणं आहे. मला माहित नाही, पण गेले मराठे आरक्षणात गेले हे 100% आता सिद्ध झालेलं आहे. येणाऱ्या सोमवारी कोर्टामध्ये या GR बाबत हरकत घेणारी याचिका दाखल केली जाणार आहे. बघा मराठ्यांना पुन्हा बातमी आली. ह्यो जर GR खोटा असता तर उडाला असता. याच्यावर हरकत घेणारी याचिका दाखल करणारे छगन भुजबळ मराठ्याचं वाटोळ व्हावं. आणि आपले म्हणते GRच खोटा, आमकाचा आनंदाचं काय विरजनच काय नाही. निर्भीड राहायचं. विरजन नाही, फेरजन नाही, काय नाही. अरे गेले मराठ्यात झालं सरसकट. मराठा बांधवांनी एक सांगू, तुमच्या कल्याणासाठी मी दाखवतो सगळे सोयरे. जाऊन दे, आता बोलायचं नव्हतं मी बोलतो. कव्हरला मनात ठेवायचं. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचनेवर आणखीन अभ्यास सुरू आहे. त्यांनी त्याच्यावर आपल्याला 2 महिन्याची वेळ मागितली. मराठा आणि कुणबीवर 2 महिन्याचं दाखवेल. मी दाखवलं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे. मराठा आणि कुणबी एक GR पाहिजे. तर 58 लाख नोंदी 3 कोटी मराठा आरक्षणात घातले. थोडा घास खाल्ल्यावर कसं पचत हे सांगतो तुम्हाला. पुन्हा सांगितलं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे. मराठा आणि कुणबी एक GR पाहिजे. येईन कुठं बघितलं सगळ्या सोयरीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होती का? मराठा आणि कुणबी एक GR निघतो का? तर दोन्ही गॅजेट घेऊन टाकले मी इकडे. ओले खाणे कळलं ना मराठ्याला. म्हणून हे फालतू जे 4-2 आहेत ना अभ्यासक, यांचं डोकंच बिचळलंय. हे काय करतंय नेमकं? दोन्ही गॅजेट घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सगळ्यात मोठा भूभाग आहे. क्षेत्रफळानं, लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं. मला सांगा, मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर खाली काय घंटी राहिली? झालं ना सर सकट. याचा अर्थ मी सगळे सोयरे पण सोडणार नाही आणि मराठा आणि कुणबी एक हे पण GR सोडणार नाही. पण लक्षात ठेवा, एकदाच जर वंजळबड खाल्लं तर नाड्यात फसण्याची शक्यता असते आणि समाज हरण्याची शक्यता असते. म्हणून एक घात जर खाल्ला, तुम्ही 2 भाकरी खाल्ल्या तरी पचणार. पण एकदाच 2 खाल्ल्या तर त्या नरड्यात गुंतून तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट करण्याची शक्यता आहे. म्हणून मी शांततेत केलं, शांततेत गेलो, शांततेत आणलं. पण येताना GR आणले, आता ड्राफ्ट नाही आला. पण तोच GR ज्यावेळेस हरकत कोर्टामध्ये दाखल केली जाईल त्यानंतर हा GR अडचणीत सापडेल किंवा संपुष्टात येईल असं वाटलं नाही.
कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या कुठं केल्या तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही, कारण सरकारी दस्तावेजी गॅजेटियर माननीय न्यायदेवता सरकारी दस्तावेज जर असेल, सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्यात धुडकावून लागणार, कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही. उदाहरणार्थ कोणी जर म्हणला हे जजच नाही, तर मान्य आहे का कोणाला? मग राष्ट्रपतीनं, राज्यपालानं, विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जज, कुणी म्हणन काय ह्यो जज मामा कामाचा नाही, कायदेशीर नाही? कायदेशीरच आहे. तसं दस्तावेज येतो तो कोणीही नाकारू शकत नाही, ना मराठवाड्याच्या गॅजेटियरचा ना सातारा संस्थांच्या गॅजेटियरचा. मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे. आता आपले बोलणारे बागडे बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार आहे, कारण यांना मराठ्यांच्या वाटोळ्याशिवाय काही करताच नाही आलं. उद्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तर काहीच नाही, नाव ठेवण्याशिवाय. म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे. पक्का जी पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच. पण हेच हैदराबाद जे गॅजेट आहे तो ऑलरेडी शिंदे समितीने जेव्हा नोंदी शोधल्या त्यातले 15 ते 20,000 गॅजेट बद्दल नोंदी शोधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता यात नोंदी नाही असं म्हटलं जात आहे, आणि जे हैदराबाद गॅजेट आहे ते ऑलरेडी वापरलेलं आहे असं वापरलं. नाही, चुकीचं आहे. तुम्हाला माहिती दिलेली चुकीची. तुम्ही पुन्हा माहिती घ्या. गॅजेटियरला 40% जिल्ह्याला, काही जिल्ह्याला 38%, 39%, 42%, 27% अशी जिल्ह्याला टक्केवारी दाखवलेली कुणबींची लोकसंख्येच्या. उदाहरणार्थ 5,18,84 ला एकूण जिल्ह्याची लोकसंख्या आहे, तर त्याच्यामध्ये कुणबी मराठीची म्हणजे आहे त्या आत्ताच्या मराठ्यांची त्यांनी लोकसंख्या दाखवलेली 2,27,000. आज ते 2,27,000 मराठी, आज ते झाले 6 लाख. त्याच्यामुळे त्यांनी ह्या नोंदी इकडे लावलेले नाही. गॅजेटियर हा सेपरेट भाग वेगळा आहे, आणि नोंदी शोधणं मध्ये त्यांनी 33-34 शोधलेला आहे. पत्रकार बांधव समजून घ्या, मराठाही समजून घ्या. त्यांनी 33-34 शोधलेला आहे. नमुना नंबर 36 शोधलेला नाही गोस्वाऱ्याचा, देवस्थानाचं शोधलेलं आहे. गॅजेटियरवर त्यांनी अभ्यास केलेला आहे. गॅजेटियरच्या नोंदी त्यांना इकडे घेता येत नाहीत का? तर तो सेपरेट दस्तावेज आहे गॅजेटियरचा. त्याचा अभ्यास करून अहवाल तयार करून तो सरकारला द्यायला लागतो, आणि ज्यावेळेस सरकार स्वीकारतं त्यावेळेस सरकारला त्याचा GR काढावा लागतो आणि अंमलबजावणी करावी लागते. त्याच्यामुळे ह्या निघाल्याच. आता ज्याच्या नोंदीच नाहीत त्याच्यासाठी आता गॅजेटचा रपका सुरू होणार आहे. दनादन बघा तुम्ही. फक्त मराठी थंड घ्या गाड्या. मग हा बघ, मला नाही पटत. मग बुंगळे 2-3 एवढे येत बिगर पाण्याचे टाकून पिणारे. पण दुसरा एक विषय असा आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपली जिंदगी कडील न्यायची. मी गरीबाचा आहे, तुम्ही गरीब आहेत, आपण गरीबासाठी काम करतो. गरीबांनी गरीबावर विश्वास ठेवायचा, श्रीमंतावर ठेवायचा नाही. त्याच्यामुळे शांत राहावा, आनंदी राहावा. त्यांना काय काम आहे भरून पुरलेले. विनोद पाटील म्हणतायत की हा GR म्हणजे एक माहिती पुस्तक आहे. त्याला जाऊन तिकडे ते माहिती आहे मला काय आहे. GR काढताना हरकती आणि सूचना घेणं गरजेचं आहे. विदाऊट कशावर? GR काढताना सूचना हरकती आवश्यक आहे. त्या न घेता हा GR काढला आणि तो अशा पद्धतीने बॅक डोअर मार्फत त्या मागच्या दरम्यान त्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आणलं जाते असा आक्षेप आता सगळे ओबीसी नेते घेत आहेत. हा GR काढून मराठ्यांना ओबीसी घेतलं जातंय, आणलंय असं मागच्या दारांनी ओबीसीच्या नेत्याचं म्हणणं आहे. याचा अर्थ आता बी मराठ्याला कळाला का? मराठे ओबीसीत आले, 100% आले. कोणावर विश्वास ठेवून आपल्या पोराबाळाचं लेकराबाळाचं वाटोळ करायचं. आणि मागच्या दारा फारातून नाही, ते कणाकणा उठलेत मंत्रालयातून, कणाकणा व्यासपीठावर आलेत, कणाकणा तिथं सह्या केल्या, GR लिहिलाय.
राज्यपालांच्या सहीनं. आणि मागचं पुढचं कसं असतं, मराठे नियमात हे हैदराबाद गॅजेटियर मध्ये आहेत, त्याच्यामुळं मराठवाड्यातला मराठा थोड्या दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेलेला दिसणार. मिशा पिळून नाही, छाती ठोकून सांगतो, पुरे मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणातले गेलेले दिसणार. आणि पश्चिम महाराष्ट्र सांगतो, शिवेंद्रराजे साहेबांनी जबाबदारी दिली मी त्यांच्यावर. 15 दिवस म्हणले होते, 1 महिन्यात मला तेही लागू पाहिजे हे सांगितलंय. हैदराबाद गॅजेटियर 1881 ला सांगताय की 25 लाख कुणबी होते. 25 लाखाचे आतापर्यंत 6-6, 7-7 माणसं या कायद्याच्या दारा. 1.5 ते 2 करोड मराठी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातली गॅजेटियर मुळे आज जाते. काय पाहिजे आणखी? मराठ्यांनी ह्या JRचा काही उपयोग नाही, ही खोटाची नोंदी नसलेले लोक याच्यात जाणारच नाहीत. असल्या म्हणणाऱ्या पैदाशीवर विश्वास ठेवूच नका. एकच मिनिट असल्या पैदाशीवरती विश्वास ठेवूच नका. आगे आगे देखो होता है काय. मुंबईत गए म्हणले पाय ठेवून देणार नाहीत मराठ्याला. मराठ्याच्या पोट्टाने कुठं पाय ठेवले, आणि मोकळे नाही आले. ओरिजिनल जिंकून आले यावेळेस. ओरिजिनल. परत कोणाला त्रास नाही, कोणाची चोरी केली नाही, कोणाची वस्तू उचलली नाही, गाड्या व्यवस्थित लावल्या. थोडा अंगात गुन्हे आमच्या थोडंफार उड्या आणल्या असत्या, उली तिली पोहले असतील, उली तिली झोके बांधले असते, पुलाला बांधू शकते. त्याचं ना करीत नाही रे बाबा मी. कबड्डी खेळले असतील, पाट्या सुरपाट्या खेळली, परत दही अंडी खेळले जरूर. ढोल ज्याला वाजत त्यांनी वाजिले, नाचले. थोडे आमचं हिंदू येत, आम्ही आमच्यात मर्दानी खेळ, थोडे संस्कार येतात, आणले असते थोडे पट्टे उड्या. कुस्त्या खेळले जरूर. त्या फाज हॉटेल काय, फाज हॉटेल, ते ताज हॉटेल, ताज हॉटेल, ओंबर शिराय, नाव जरा नीट ठोरे दे हाटलायचे तरी. जिकडं तिकडं टाटा मला नाही घेता येत. सगळीकडं माझे लेकरं शांततेत गेले, शांततेत आले. पण मराठ्याचे मान खाली होईन असं एकही पोरग वागलं नाही. जिंकून वापस आले. फक्त पुन्हा सांगतो, करील तर तुमच्या लेकरा बाळासाठी. वाईट पाऊल उचलणार नाही, कोणावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला मराठवाडाच आरक्षणात घातलं लागेल. 70 वर्ष गेलं नाही मराठवाडा आरक्षणात. आता हळूहळू पाहण्यात जाईल ना, मग माझ्यावर विश्वास नाही ठेवायचा. चांगलं काम करणार त्यांचं ठेवायचं वैर पोर हो तुम्हाला. विखे पाटील असं म्हणतायत की जरंगे पाटील हे शिल्पकार आहेत, निष्पाप आंदोलन त्यांनी केलं. मात्र हे सगळं घडवून आणण्यात फडणवीस यांचा मोठा वाटा आहे आणि त्यांनी ते केलं. दुसरीकडे ते असंही म्हणतात की विचारवंतांनी आता शांत बसावं, अंमलबजावणी होण्यास जरा मदत करावी. अभिनंदन केलं जातं मुख्यमंत्र्यांचं. आमचंही तेच म्हणणं आहे. हे चाभऱ्या लोकांनी, चबडब करणाऱ्यांनी, ज्यांना वाटतं समाज मोठ्या होण्याऐवजी समाजाचं वाटोळं व्हावं, अशा लोकांनी थोडा समाज हितासाठी शांत बसावं. तुमचा युगो दुखला हे आम्हाला मराठ्याला कळतंय. तुम्हाला मान पाहिजे, सन्मान पाहिजे, आमदारक्या पाहिजेत, खासदारक्या पाहिजेत, पैसे पाहिजे, ते जरा तुमचे बुडायला लागलेत. थोडी अंमलबजावणी होऊ द्यावी. अंमलबजावणीला मराठ्यांच्याच काही समन्वयकांनी, काही अभ्यासकांनी अडथळा आणू नये. माझ्या समाजाचं कल्याण होऊ द्यावं. आणि मराठ्यांनी लक्षात ठेवावं, अंमलबजावणी होईपर्यंत या लोकांना शांत राहायचं सांगा. बाकीचं मी बघतो ना. समितीच्या टायमाला बी मराठ्यांना हे लोक असंच म्हणले होते, काही मिळणार नाही, मिळालं. तुम्ही एकेकून बोलल्यामुळं हे हाणून पडले. तसं तुम्हाला यांच्या विरोधात मीडिया, सोशल मीडियात बोलावं लागणार आहे मराठ्यांना. आता इतके दिवस बोललो नाही आपण, आता यांचा बाजार उठावा लागणार आहे. नसतं हे आपलं कल्याण होऊ देणार नाही. आणि मीही अंमलबजावणी झाल्याच्या नंतर करणार होतो, पण तरीही आता करतो की 2 उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब आणि त्यांचे मंत्रिमंडळ सगळं आम्ही मनापासून आभार मानतो की तुम्ही JR काढला, तो टिकवायची जबाबदारी तुमच्यावरती. हेही आम्ही तिथंच सांगितलंय. मराठ्यांचे अडचणी आल्या नाही पाहिजे हेही सांगितलं.
हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. त्याप्रमाणे विना-8 टाइम बॉन्ड मध्ये म्हणजे ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र वाटप करा. तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो, अभिनंदन करतो. सगळ्या पत्रकार बांधवांचं, सगळ्या चॅनलच्या संपादकांचं, सगळ्यात आधी कॅमेरामनचं, लय जण 2-3 जण वरून पडले तर थोबड फुटले त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. डॉक्टर मंडळीचं कौतुक करतो, सगळ्या वकील बांधवांचं, विशेष करून पुण्याच्या मुंबईच्या सगळ्या टीमचं, ज्यांनी खूप मेहनत घेतली या आंदोलनात. सगळे एक नाव घेतलं तर मग दुसरं विसरून राहील, म्हणून महानगर मुंबईतल्या सगळ्या कट्टर जातवान अस्सल मराठ्यांचं मनापासून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. ज्यांनी जेवायला कमी पडलं म्हणून बाहेर गावून पाठवलं त्यांचंही मनापासून कौतुक करतो. वकिलांपासून मुंबईतल्या सगळ्या पोलीस बांधवांचं सुद्धा, काहींनी सहकार्य केलं, काहींनी थोडं येडेवण केलं, तर मग आमच्या पोरांनी थोडंफार येडेवण केलं असं, मग त्यांचं पण पोलीस बांधवांनी मुंबईतल्या खूप सहकार्य केलं. त्यांचं मनापासून आभार. बलकवडे साहेबांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये, त्यांचंही खूप आभार. आणि सामान्य मुंबईकरांनी आम्हाला मात्र खूप साथ दिली. मुंबईकरांचे सगळ्या जाती धर्माचं, दलित, मुस्लिम, परप्रांतीय, जैन, मारवाडी, मराठा, जे कोण कोळी बांधव, आदिवासी बांधव, सगळ्यांनी खूप साथ दिली. त्यांचंही मनापासून आभार. आणि शेवट, गरीब माझे रानातले कामं सोडून मुंबईकडे आलेल्या सगळ्या आंदोलकांचं आणि महाराष्ट्रातल्या 7 कोटी मराठ्यांचं कधीच ऋण विसरणार नाही. तुम्ही तुमच्यासाठीच लढले, पण खांद्याला खांदा लावून लढले. मनोज जरांगे मरेपर्यंत तुमचे लेकरच मोठे करणार, आणि म्हणून तुमचे खूप आभार. पण इथून पुढं दुसऱ्याने सांगितल्यावर त्यांच्याच विश्वास ठेवू नका. नसता मग काम करताना थोडं मन दुखतं. आपण जर एवढं काम करतो, इमानदारीनं करतो, आणि आपण जर दुसऱ्याचं ऐकायचं म्हणल्याच्या नंतर, मी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणातच घातल्याला दाखवीन. तुम्ही निवांत झोपा आनंदी, बस. काही अपेक्षा नाही तुम्ही मला. बघितले की तिकडे धडाधड गुन्हे दाखल झालेत. आतापर्यंत 9 अज्ञात अंगावर 9 वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत. ती जबाबदारी विखे पाटील साहेबांनी घेतली. मुंबईत जेवढे गुन्हे दाखल झाले, मुंबईत जेवढ्यावरती फाईन मारले गेले, हे आम्ही माघारी घेतो. कोणी फाईन भरू नका, केसेसचा सुद्धा सगळा निपटारा करून घेतो. झालेल्याचा हे विखे साहेबांनी सांगितलं आणि ते मी करून घेतो. त्यामुळं मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. मी जीवनच मराठ्यासाठी जगतो. तुम्हाला ताण होईन असं मी वागणार. पाटील, तुम्ही परत आल्यानंतर, रात्री परत आल्यानंतर, सगळे लोक तुमचे कार्यकर्ते परत आल्यानंतर गुन्हे नंतर दाखल केले. आज सकाळी तो विषय समोर आलेला आहे. रस्त्यावर रहदारीवर अडथळा निर्माण करणे, गोंधळ करणे, सार्वजनिक ठिकाणी, असे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. ते अज्ञान व्यक्ती होतात. आपण अज्ञात व्यक्तीवरती झाले, आता अज्ञात कोण आहेत आम्हाला माहित नाही, ते दुसरेच असू शकते, सरकारची. पण जर आमचा कोणी असेल तर विखे पाटील साहेबांनी सांगितलं की ते सगळे माघारी घेऊ, ताबडतोब ते माघारी घेतले जातील. पोरांनी कसलं टेन्शन घ्यायचं नाही. तिथं 2 आमचे बलिदान भावांचे गेले अटॅक येऊन, त्यांच्या सुद्धा घरच्याला नोकरी आणि निधी देण्याचं मी ताबडतोब कबूल करून घेतलं. आम्ही खूप दुःखी आहेत, त्या कुटुंबाच्या सोबत आहेत, त्यांना कधी उघडं पडू देणार नाहीयेत आम्ही. परत जुन्नरला सुद्धा देशमुखांचं बलिदान गेलंय. आपल्या इकडे सुद्धा 1-2-4 पोरांना मार लागला ते गाडीचा. त्यामुळं सगळ्यांच्या सोबत येत आम्ही, कोणालाही उघडं पडू दिलं जाणार नाही. न्याय झाला हे मात्र सत्य. फक्त पुन्हा तेच सांगतो, न्याय करणारा माणूस समाजाला मी भेटलो. लोकांना वाटतं याला काहीतरी बदनाम करून, षडयंत्र रचून याला बाजूला लोटा म्हणजे आपल्याला काम करता येईल. आता आरक्षण विषय संपतच आलाय, आणि हे आरक्षण विषय संपू द्यायचा नसला, आपल्या पोळ्या भाजत नाहीत, तर मग याला बदनाम करा, षडयंत्र रचा आणि याला बाजूला काढा. याच्यावर मात्र मराठ्यांनी लक्ष ठेवा. सगळ्यांनी सावध व्हा. आपण यांच्यावर बोलत नव्हतं, पण नाविलाजाने आता आपल्याला सुद्धा यांच्यावर बोलावं लागणारे. सगळ्याला आरक्षणात घालतो मी दम्मादम्माने. थोडं थांबा. तुम्ही 50-60 वर्ष दम धरला, तवा जमलं. आता थोडा दम, 3 कोटी गेले, आता 2 कोटी जाते.
दोन्ही गॅझेटियर मध्ये हैदराबाद मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 करोड गेले. काय राहिलं खाली? टप्प्याटप्प्याने सगळं करतो शांत दिमागानं. आणि तुम्ही आनंदाने शांत जर राहिलात तर मला काम करता येतंय. तुम्हाला बरोबर घालतो मी सगळ्यांना, शांत राहा. नितेश राणे असं म्हणाले की ज्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट केले त्यांनीच तुम्हाला न्याय दिला. तू झोप मान घरी जाऊन ते उंदीर तोंड्या. प्रश्न पुढे येतोय की जे मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्यांनी काल जी आर काढला, मात्र कायदेशीर दृष्ट्या तो जी आर काढण्याचा अधिकार त्यांना नाहीये. शिवाय एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार जो आहे तो मागासवर्ग आयोगाला, मंत्रिमंडळाच्या उपसमितीला नाही. त्यामुळे हे चुकीच्या पद्धतीने होते आणि त्याच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय ओबीसी बांधवांनी घेतला आहे. कसं पाहतात? मागासवर्ग सिद्ध करायला आम्ही 50% वरचं आरक्षण मागत नाही. 50% वरचं आरक्षण मागितलं तर हा विषय म्हणजे कालच्या जी आरचा विषयावर तुम्ही बोलताय, मागासवर्ग आयोगाकडे जाणं आवश्यक आहे. आम्ही पूर्वीच मागास सिद्ध येतं. ओबीसी यादीच्या 83 क्रमांकाला कुणबी आहे आणि आम्ही सगळे कुणबी आहेत. त्यामुळे आम्हाला मागास सिद्ध करण्याची गरज नाही. आमच्या नोंदी आहेत जेवढ्या आतापर्यंत 58 लाख नोंदी मिळाल्यात, म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षणात गेलेत. कोणाला मागास सिद्ध करावं लागलं का? करावं लागलं का? नाही, कारण त्या नोंदी आहेत. तुम्हाला वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला मागासवर्ग आयोगाकडून सिद्ध करावं लागतं. आमच्या नोंदीच्या आहेत, त्यामुळे ऑलरेडीच आम्ही मागास आहेत आणि ओबीसी आरक्षणात आहेत 83 क्रमांकाप्रमाणे. 2012च्या कायद्याने आम्हाला व्हॅलिड केलंय. हा जी आर लिस्ट आहे अंमलबजावणीवर त्या जी आर काढणाऱ्या उपसमितीला हा अधिकारच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. उपसमितीला पूर्ण अधिकार कॅबिनेटनं आणि मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिलेले आहेत आणि जी आर ही उपसमितीच काढते. काही चुकलंच तर मी सुधारित काढायला लावीन. म्हणलं ना, मी कशाला आहे, मी हाय कशाला? समाजासाठी मी झटतोय. समाजाने शांत राहायचंय. हा बघ, मी चुकू शकतो, एखाद्या दिवस समाजही चुकू शकतो. मग काय आपण काय फाशील द्यायचे काय? मग डोक्यात दगड घालायचा का? आपण त्यात सुधारणा करायची आणि पुढे जायचं. आता उद्या 12 वाजता मी अभ्यासकांना पुन्हा बोलवलंय, मी पुन्हा चर्चा करणार. मी काही सुईचा आहे का? पण मराठ्याच्या पदरात ओरिजिनलच टाकणार. एक विषय असा आहे की असीम सरोदे हे कायदेतज्ञ आहेत. ते असं म्हणतात की जी आर लिस्ट आहे, अंमलबजावणीवर पण शंका आहे, शिक्षण नोकऱ्यांवर स्पष्टता त्याच्यामध्ये दिसत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरळ भाषा न वापरता विविध अर्थ निघतील अशी ही जी आरची भाषा आहे. मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना सरसकट आरक्षणात घालणार. क्लिस्टन फ्लेस्टन बिल्टन ते जाऊन तिकडं, यांच्या असल्या अभ्यासामुळं भाषणामुळं माझ्या समाजाचं 70 वर्ष वाटलं झालं. मी 2 वर्षात इतका तुकडा पाडलाय. काय पाहिजे समाजाला आणखी सांगा? 2 वर्षात एवढा तुकडा पडला, काय पाहिजे? 45 वर्ष झाले लढाई सुरू आहे. कोणते तुकडे पाडले सांगा बरं? मग क्लिष्ट चेन ब्लिष्ट चेन कसले शब्द आणतात, कुंकुन बी ते सापडून पुस्तकातले बोलते. मला त्याची नाही देणे ग, ते मोठे, त्यांचा सन्मान आहे, ते बोलले पण असतील. पण इतके हुशार लोक आहेत, अभ्यासक, तज्ञ, वकील, तर 45 वर्षात काय मिळून दिलं तुम्ही समाजाला? बोलण्याच्या पलीकडे काय दिलं तुम्ही? झुंजा ना, बसा उपोषणाला 15 दिवस बिगर पाहणं पाण्याचं दे मिळून समाजाला नाही. कुणी काही केलं की त्याच्यातली एक ओळ आणली की बोललेच. अरे झुंजा ना, झुंजायचं नाही. मी माझ्या समाजाला 45 वर्षाची लढाई काय मिळालं नाही, 2 वर्षात मिळून दिलंय. माझ्या समाजाला माझा गर्व आहे आणि मलाही माझ्या समाजाचा गर्व आहे. आम्ही माय लेकर आहेत समाजाने. मी काय ते काय मांडी कापून टाकणार काय लगेच? मी समाजासाठी पक्का आहे, समाज माझ्यासाठी पक्का आहे. हे बाकीच्या मधल्याला आम्ही मोजीत नाही. 4 दिवस लेट होईल पण करूनच दाखवू. हा बस का? चलो, धन्यवाद. अभ्यासकांची बैठक इथं लावली.
बैठक नाही, बोलवलंय सगळं. हा, मराठा बंद करायचं ना.